संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, भावे त्याचे द्वारे स्वानयाचे, भावे त्याचे द्वारे स्वानया, भावे त्याचे द्वारे स्वानया, संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादेय परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादेय परी, भावे त्याचे द्वारे स्वानयाचे, भावे त्याचे द्वारे स्वानया, भावे त्याचे द्वारे स्वानया, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन आम्हारी पटिका सेवेचा सेवक, आम्हारी पटिका सेवेचा सेवक, आम्हारे दीनपणे रंक तेथे भले, तेथे भले, दीनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, ज्ञान तुका म्हणे सर्व सुख त्या सांगते, सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख त्या सांगते, म्हणे सर्व सुख घडेल पंगती संतांची या, घडेल पंगती संतात, घडेल पंगती संतात, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन भोपार खुमारी, जय विठ्ठल विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, पार खुमारी, पार कुमार, पार खुमारी, पार कुमार, पार कुमार, पार कुमार, पार कुमार, पार संत समागम, संत समागम, एखादी बाई, संत समागम, समागम, संत समागम, संत समागम, संत समागम,
देखा दिए परी संत समागम 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 एखादिये परी संत समागम संत समागम संत समागम भावे त्यांचे द्वारी श्वानयाती भावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम तेथे राम नाम भावे त्याचे द्वारी श्वान याती भावे त्याचे द्वार भावे त्याचे द्वार भावे त्याचे भावे त्याचे द्वार श्वान याती तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम घडेल भोजन उच्चिष्टांचे घडेल भोजन घडेल भोजन उची घडेल भोजन भोजन घडेल भोजन घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन घडेल
घडेला रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं
स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनय चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथिता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठाला 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 विठाला. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा असून या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला संताच्या संगतीचं विशेष महत्त्व प्रतिपादन करतात. विठाला विठाला विठाला. अभंगावर बोलण्यापूर्वी आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अल्पसा परिहरतो असा 40 वर्षापासून चालू असलेला भगवान दत्तात्रयांच्या कृपेनं तसेच सद्गुरू मोठे बाबा किसनगिरी बाबाजींच्या कृपाशीर्वादानं तसेच गुरुवर्य बाबाजींच्या व स्वामीजींच्या मार्गदर्शनानं चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह व पंचदिनी कीर्तन महोत्सव या महोत्सवातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा गुरुवर्य बाबाजींच्या आज्ञेनं ही माझ्याकडे आलेली आहे. आता परिहारामध्ये अल्पशा परिहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं जर झालं घेतलेला अभंग हा संतांच्या संगतीचं वर्णन करणार आहे. संतांच्या संगतीने माणसाच्या जीवनामध्ये काय बदल होतात वैयक्तिक आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले ज्याच्या त्याच्या जीवनाचा त्याचा वेगळा अनुभव असतो. तर आपण जर विचार केला तर ज्या संतांच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन चाललंय म्हणजे गुरुवर्य बाबाजी आणि त्यांच्या आधी जे संत इथं होऊन गेले ते आपले सद्गुरू किसनगिरी महाराज आणि आत्ता ज्यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली असे आपले असणारे स्वामीजी यांच्या जीवनाचा जर आपण एक बारकाईने अभ्यास केला कुणी पण करू शकतो तो मी केला काय आणि तुम्ही केला काय एक बारकाईने जर अभ्यास केला लहानपणी त्यांची एक आवड होती लहानपणापासून ते जसं ज्ञानोबरायांना आपण म्हणतो उपजातीची ज्ञानी तसं मोठे बाबांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते उपजाताचे संत होते. कसं ते काय संत होण्याकरता कुठं शिकायला गेले किंवा कोणाच्या सानिध्यात राहिले किंवा कुठं गेले ते ज्या शबरिया कुलामध्ये जन्माला आले ते त्याच्यानंतर ते जसं जसं मोठे व्हायला लागले वाळूची पिंड करायची आणि वाळूची पिंड केली पाणी टाकली की ती विरघळून जायची आणि असं ही आवड त्यांची दिवस दिवस तेच करणार आणि जसं एक तो खेळ खेळल्यासारखा कुठंतरी एक काड्या खोसणार आणि त्या काड्याला अचानक वेगळा सुगंध सगळ्या परिसरामध्ये अचानक वेगळ्या प्रकारचा सुगंध तयार होणार आणि याच्यातून त्यांना जे प्राप्त झालं जे त्यांनी मिळवलं जे त्यांना मिळवायचं होतं ते लोककल्याणाकरता त्यांनी त्याचा वापर केला. त्या काळामध्ये हे मोठे मोठे बाबा हे लोकांचं दुःख दूर करण्याचंच काम करत होते. त्याच्यानंतर गुरुवर्य बाबाजीही त्यांचाच आदर्श घेऊन वारकरी संप्रदायाचं काम करूनही विठाला विठाला
जे काम मोठे बाबांनी केलं तेच काम गुरुवर्य बाबाजींनी केलं आणि तेच काम पुढे उर्वरित काम स्वामीजी करून राहिलेत. विठ्ठल विठ्ठल. बाबाजींच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर बघा, जसं आपण जगद्गुरु तुकोबरायांचा जर उपाधीचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांना आपण काय म्हणतो? वैराग्य मूर्ती. ज्ञानोबरायांचा विचार केला तर आपण त्यांना म्हणतो ज्ञानाची मूर्ती. आणि पैठणच्या शांतीब्रह्मनाथ महाराजांचा जर विषय कुठं निघाला तर आपण त्यांना उपाधी देतो शांतीब्रह्म. बघा, ज्ञान मिळाल्यानंतर आपण ज्ञानी होतो. ज्ञान मिळवल्यानंतर आपल्याला ज्ञानाने मोठेपणा प्राप्त होतो. शांतीब्रह्मनाथ महाराजांसारखी जर शांती आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला मोठेपणा प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबरायांसारख्या वैराग्यवन महापुरुषांचा विचार करून आपण जर वैराग्य धारण करण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला मोठेपणा प्राप्त होतो. पण लक्षात घ्या, ह्या उपाधींना मोठेपणा कोणामुळे मिळतो? जसं आपण म्हटलो ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्या वेळेस त्या ज्ञानाला, ज्ञानाची माहिती सगळ्या जगाला जी व्यक्ती करून देते तिच्यामुळे त्या गोष्टीला मोठेपणा प्राप्त होतो. मग ज्ञान आपल्याला काय माहित होतं? वैराग्य आपल्याला काय माहित होतं? शांती आपल्याला काय माहिती होती? महाराज ज्ञानोबराय जे जीवन जगले त्याच्यामुळे ज्ञानाला मोठेपणा प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबराय जे जीवन जगले त्याच्यामुळे वैराग्याला मोठेपणा प्राप्त झाला. आणि शांतीब्रह्मनाथ महाराज जे जीवन जगले त्याच्यामुळे शांतीला मोठेपणा प्राप्त झाला. कुठं माहित होतं वैराग्य म्हणजे काय आपल्याला? आपण फक्त शास्त्राचाच अभ्यास करायचो. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. हा आपला फक्त अभ्यास होता. पण यालाच वैराग्य म्हणतात. हे जीवन जगून दाखवलं. तसं गुरुवर्य बाबाजींना आपण आजच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय अध्वर्यू म्हणतो. अध्वर्यू म्हणजे काय? आधार. वारकरी संप्रदायाचं काय? आधार. तुम्ही आम्ही माळ घातली, वारकरी संप्रदायामध्ये आपण आलो. वारकरी संप्रदायात आल्यामुळं आपल्याला मोठेपणा प्राप्त झाला महाराज, बरोबर आहे. पण संप्रदायाला जो मोठेपणा आज मिळतो तो गुरुवर्य बाबाजींच्या सारख्या महात्म्यांमुळे. मी आपल्या पुढे सांगतोय का वारकरी संप्रदायाला जो आधार, अध्वर्यू जो शब्द आहे, जसं आपण खांब म्हणतो जसं आधार म्हणतो. का म्हटलो मी असं? कारण वारकरी संप्रदायात आपण आल्यानंतर वारकरी संप्रदाय काय आहे हे सांगण्यापेक्षा जे जीवन जगून दाखवतात त्याच्यामुळे त्यांच्यामुळं आपल्याला वारकरी संप्रदाय काय हा चांगल्या पद्धतीने कळतो. असो, बाबाजींचं जे मी तुमच्या पुढं आज बोलतोय, जे मी सगळं आज उभा आहे, बाबाजींचा एक आशीर्वाद काय असतो. आणि संत संगतीचं अभंग आहे ना, बाबाजीच्या संगतीचं जरी आपण अख्खं कीर्तनभर वर्णन केलं तरी काय वावगं ठरणार नाही ना. तर जे दुसऱ्या संतांचा कोणाच्या जीवनामध्ये काय अनुभव आला याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये जे संत मला प्राप्त झाले त्याच्यातून मला काय अनुभव आला तो मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. 2012 साली स्वामी भारतानंद गिरीजी महाराज लाडेवडगाव बीड यांच्याकडे माझं शिक्षण पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर या भागामध्ये मी आल्यानंतर गुरुवर्य बाबाजींची भेट माझी देवगड आपले खुपटीमध्ये या गावामध्ये पूजनीय स्वामीजींच्या बरोबर आमची तिथे भेट झाली. तर बाबाजी आहेत ना, त्यांनी विचारलं आता काय आहे पुढचं कसं काय. तर मग एक भगुरला उद्घाटन आम्ही पहिलं केलं. मला आता कुठंही शिकून आलं की प्रत्येक महाराजांना वाटतं आपलं एक आश्रम असला पाहिजे, कुठं विद्यार्थी, ते मग प्रायमरी इच्छा आपली असती प्रत्येकाची, ती माझीही होती. साधू संत किती मोठ्या अंतकरणाचे असतात आणि आशांनाही किती सांभाळून घेतात, आशांनाही कसं मार्गी लावतात हेच उदाहरण आहे. महाराज बाबाजी सुरुवातीला आले, मग मी जागा पसंत केली होती हायवेटच. साहेब कुठं द्यायला तयार होते. बाबाजी म्हणले हायवेला नको, आपण आतमध्ये घेऊ. मी म्हटलं आतमध्ये? मग ते म्हटले उद्या विद्यार्थी राहतील. म्हणत म्हटलं आपण निर्गुण निराकार नाही का, कलेचा कोणतंच अंग नाही, म्हणजे कोणता लेश नाही, आपल्याकडे विद्यार्थी कशासाठी राहतील. बाबाजी तर म्हणतात विद्यार्थी राहतील आणि उद्या इथं खूप सुंदर होईल. पुरे येड्या बाबळी होत्या आजूबाजूला, पूर्ण गवत उगवलेलं काय काय.
आणि मग बाबाजी म्हणले उद्या विद्यार्थी राहतील, एखादा विद्यार्थी रोडवर पळाला, उद्या तिथं आपण म्हस्के साहेबांना एवढी थोडी रोड टच खूप बाबाजींनी त्यावेळेस खूप बारकाईने सांगितलं होतं, उद्या आपल्याला जास्त जागा कमी जादा काही लागलं तर हायवे टचला एकदा दिलं ना, इकडं थोडं आपल्याला हे करता येईल बॉस म्हणून इथंच जागा घेऊ म्हणे आपण. बाबाजींनी तिथं जागा घेतली. माझ्या मनात विद्यार्थी ठेव, मला एकच डोक्यात होतं, कुटिया बांधायची, आपलं राहायचं, हाताने स्वयंपाक करायचं, जेवढं जमल तेवढी साधना करायची, एक असं होतं. पण विद्यार्थी माझ्याकडे राहतील ठेवायचेच नाही मनात पहिल्यापासून ठरवलं होतं. महाराज मी ठरवलेलं वेगळं, बाबाजींनी एकच वाक्य बोलले होते, भविष्यात विद्यार्थी राहतील. महाराज 7 वर्षापासून माझ्याकडं कोरोना पिरियडमध्ये 20 विद्यार्थी होते, आज 10 विद्यार्थी माझ्याकडे. आणि माझी इच्छाही नव्हती विद्यार्थी ठेवण्याची. बळच विद्यार्थी येतात आणि राहतात. ते बळच आल्यानंतर एकच लक्षात येतं का प्रत्येकजण विद्यार्थी ठेवण्याकरता महाराज लोक आटापिटा करतात, आणि मी नको म्हणण्याकरता आटापिटा करतो, तरी माझ्याकडे विद्यार्थी राहतात, कारण ही बाबाजींची इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या बाबाजींच्या चरणाला वंदन करतो. तसेच ज्यांच्याविषयी बोलणं क्रमप्राप्त आहे, असं पूर्वीच्या आश्रमातील ज्यांचं पूर्वीचा जो त्यांचा आश्रम होता त्यावेळेस स्वामीजी आणि आम्ही एक जवळचे मित्र होतो. मैत्री हा शब्द मी वापरतो म्हणजे मैत्रीची व्याख्याही सांगावं लागेल, मैत्रीचा अनुभव पण सांगावा लागेल. म्हणजे जे बोललं त्याला आपल्याला प्रमाणासहित सांगावं लागतं ना. मग बघा, ज्यावेळेस गुरुवर्य बाबाजींनी मला तिथं जागा उपलब्ध करून दिली, साहेबांनी तिथं सगळं सहकार्य चालू केलं. त्याच्यानंतर कुटिया बांधायची होती म्हणून आम्ही स्वामीजी हनुमानगडला होते, इथं येण्याच्या आधी हनुमानगडला होते. तिथं आम्ही कुटिया बघायला गेलो, बघितली, मला बाजूला घेतलं तिथंही एकदा हनुमानगडावर आणि आश्रमावर आल्यावर एकदा. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या का असतात आणि त्या का होतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्यावेळेस ते कीर्तन प्रवचन त्यांनी काही जास्त पैशाच्या मागं तेही नव्हते त्या काळामध्ये. म्हणजे असं जे मिळेल मानधन आपल्याकडं त्यांच्याकडे ते एक साचवलेलं काहीतरी मानधन असेल. मला बाजूला घेतल्यावर काय म्हणतात, कुठे या तिकडं त्या आश्रमामध्ये येऊन, हो तुम्ही करणार एवढी जागा आली, हळूच पैसे आहेत का म्हणजे तुमच्याकडे? म्हटलं जाऊ दे, जसं होईल तसं चालू तर करून देऊ. 5-50 हजार आहेत, म्हस्के साहेबासारखे माणसं आहेत, बाळासाहेब मुर्दारेसारखे माणसं आहेत, गावात तर अजून ओळख नाही, त्यांना काही मागायचं नाही, जिथं बंद पडन तिथं बंद पडन, एक काम करा ना म्हणे. आता आपल्या दोघातलाच विषय राहू द्या म्हणे, आता सांगाल काय हरकत आहे. ते म्हटले माझ्याकडे 3-1 लाख रुपये आहेत म्हणे, आणि ते काय पैसा घेऊन म्हणजे कुठे या होईन तुम्हाला काय संडास बाथरूम, अरे पण माग उकडून देऊ म्हटलं. म्हणजे ते किती मोठा बोज आहे, आता 3 लाख रुपये घेऊन जा. मला सांगायचंय तो भाग सोडून द्या. स्वतःच्या जीवनात आत्तापर्यंत तिथं जे 9-10 वर्ष ते राहिले आणि त्यांच्याकडे जी पुंजी जमा झालेली होती 3-4 लाख रुपये, ती अख्खे घेऊन जा म्हणतात. म्हणूनच बाबाजींनी त्यांच्या आयुष्यात मिळवलेलं अख्खं सगळं त्यांना देऊन टाकलं. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते जर त्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये आपले स्वतःचं सगळं द्यायला जर माझ्यासारख्याला तयार होत होते, तर बाबाजींनी दुसरं तरी काय केलं? मग त्यांना तेच ओळखलं आणि बाबाजींनी एवढा मोठा सगळं हे जे उभा केलेलं, कोणताही विचार न करता, कोणत्याही परिस्थिती विचार करता सगळंची सगळं स्वामीजींना देऊन टाकलं. का घडतंय आता? स्वामीजी उत्तराधिकारी का झाले? माझ्या अनुभवाने मी तुमच्या पुढे सांगितलं. असो, आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित टाळकरी, माळकरी, गायनाचार्यांची नावं, मृदुंगाचार्यांची नावं मला माहीत नाहीत. आज माझी परीक्षाच झाली खरंच. मी जवळजवळ 1 वर्षापासून कीर्तन प्रवचन म्हटलं, मंदिर झालं, थोडं अनुष्ठान करू. बाबाजींचा 1 वर्षापासून कीर्तनच करत नव्हतो मी. म्हटलं जमल का नाही काय माहिती, आता तर बघून घ्या काय जमतंय का नाही. विठाला अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं, काही पेटी मास्तर, पिणेकरी बाबा, ते नावाविषयी जास्त थोडं अडचणी तयार होतात, नाही घेतलं तर राग येतो, तसं नाही ना. असो, हा सगळं बाबांचंच आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. असो, घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं संतांच्या संगतीचं वर्णन करणार आहे. बघा, परमार्थात आल्यानंतर परमार्थ कोणती ना कोणती साधना करतो. कुणी ज्ञानाची साधना करेल, कुणी नामाची साधना करेल, कुणी ध्यानाची साधना करेल, कुणी योगाची साधना करेल. नामाची साधना करा, कोणाची तरी गरज पडते. ज्ञानाची साधना करा, घर सोडून कुठेतरी गुरुगृही जाऊन राहावं लागतं. ज्ञानाची साधना करा, कोणाची तरी गरज पडते. ध्यानाची, योगाची साधना करा,
नाक नेमकी इकडच्या बाजूला दाबायचं की इकडच्या बाजूला दाबायचं हे कळायला सुद्धा कोणाच तरी दुसऱ्याची आवश्यकता पडते. पण परमार्थामध्ये एक साधन असं आहे महाराज, जसं परमार्थामध्ये आल्यानंतर नामाची साधना आहे, ध्यानाची साधना आहे, योगाची साधना आहे, परमार्थामध्ये एक साधन असं आहे त्याला कशाचीच गरज पडत नाही. नाम संत संगती. विठाला विठा. मग एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, जसं ज्ञान कमवायला आपल्याला उपनिषदाचा अभ्यास करावा लागतो, भगवद्गीतेचा अभ्यास करावा लागतो, ब्रह्मसूत्राचा अभ्यास करावा लागतो, त्याला प्रस्थानत्रय म्हणतात, त्याला ज्ञानाची साधना म्हणतात. ध्यान करायला त्याची एक वेगळी साधना आहे, नामस्मरण करायला त्याची एक वेगळी साधना आहे. मग ती जे करावं लागतं असं संत संगतीमध्ये काय करावं लागतं प्रश्न आहे. मी म्हणतो काहीच करावं लागत नाही. मी तर माझा पहिला अनुभव सांगतो ना अजून एक उदाहरण सांगतो. संत संगतीत काहीच करावं लागत नाही, फक्त इमानदारीने संत संगती करावं लागते. विठाला अशी घडलेली घटना आहे का? सत्य घडलेली घटना तुमच्या पुढे सांगतो. सत्य घडलेली घटना. सत्य सांगितलं लोकांना पटतं, काल्पनिक गोष्ट सांगितल्यावर खोट्या वाटतात. पैठण या क्षेत्रामधली सत्य घडलेली घटना, ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रातलंच एक दृष्टांत आणि सत्य घडलेलं सांगतो. एक 16-17 वर्षाचा मुलगा, वडील वारलेले, आई धुणं भांडे करते, आईच्या लाडाने वेडा झालेला, आणि असंच होळीचा सण आला म्हणून आईने त्याला काय केलं, खायला पुरणाची पोळी केली. आता 17-18 वर्षाचा मुलगा, शाळा सोडून दिलेली, नापास झालेला. तर इतकं मी वर्णन केल्यानंतर अशी मुलं तुमच्या पुढे लगेच उभं राहिले असतील. आणि मग तो मुलगा, आईने पुरणाची पोळी केली, त्या मुलाला पुरणाची पोळी दुपारी 12 वाजता त्यांनी खाल्ली. तुला पुरणाची पोळी एवढी आवडली, तिने संध्याकाळी आईला सांगितलं ते सकाळी जे उरलेलं पुरण आहे ना त्याची संध्याकाळी मला काय खायचं, परत पुरणाची पोळी खायची. आईला वाटलं उरलेलं पुरण आहे, तिने परत संध्याकाळी काय केलं, त्याला पुरणाची पोळी केली खायला. हा बहादर सकाळी दुसऱ्या दिवशी परत उठला आणि म्हटलं आई मला पुरणाची पोळीच खायची. आई म्हटली तुला वडील नाहीत, मी लोकांच्या घरी धुणं भांडे करते, तू 16-17-18 वर्षाचा झाला, शाळा शिकत नाही, मला मदत करायची सोडून मलाच तुला मदत करावी लागते, आणि रोज रोज पुरणाची पोळी खाऊ घालावी अशी माझी ऐपत. आईने ते मुलाला सांगून टाकलं. आता ते लाडाने वेडा झालेला मुलगा कसा असतो, तिने हट्टालाच पेटला. तो म्हटला खाईन पोळीशी नाही तर राहीन, अशीच म्हणे ना. हा म्हणता तुम्ही महाराज म्हणल्यावर कशाला हा म्हणता म्हणल्यावर, त्याच्यामुळेच मग बऱ्याच जणांचं भागून जातं. खाईन तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं आहे, पण त्यांनी म्हण बदलवली होती. तुम्ही खाईन पोळीशी नाही तर राहीन उपाशी. आईला वाटलं काल सकाळी पोळ्या खाल्ल्या, दुपारी खाल्ल्या, संध्याकाळी खाल्ल्या, सकाळी नाही खाल्ल्या, संध्याकाळी भूक लागल्यावर खाईन ना, चटणी पोळी खाईन, काय जे बनवलं मी ते पोरगं हट्टाला पेटलं. सकाळी नाही जेवलं, दुपारी नाही जेवलं, शेवटी आईचा अंत कर. मुलगा कसाही असला तर आईला त्याची कळवळा येतो. मग आईला वाईट वाटलं, ती रात्री पण जेवलं नाही. सकाळी उठल्यानंतर मग आईने काय केलं, गावातले 4-2 लोक बोलून घेतले, जे गावातले एक प्रतिष्ठित लोक असतात की जे सप्त्याचंही नियोजन करतात, तमाशाचंही नियोजन करतात. ते हुशार लोक असतात, म्हणजे त्यांना दोन्हीचे नियोजन करता येतं. म्हणजे अशीच माणसं लागतात ना. घरात जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला, मग ते माळकरी नसले तरी जमतात, त्याच्यामुळे ते सप्त्याचं नियोजन भारी करतात. कसं करतात ते देव जाणे. आणि मग अशातले ते 4-2 लोक त्यांनी बोलून घेतले त्या माता माऊलीनी, आणि सांगितलं हा काय ऐकत नाही, रात्रीपासून उपाशी, आणि याला पुरणाचीच पोळी खावं वाटते. मग त्यांना माहीत होतं कुठं काय असतं, कुठं काय, ते सगळं ते ज्ञानीच माणसं असतात ना ते. आणि मग त्यांनी त्या मुलाला म्हटलं चल तुला रोज पुरणाची पोळी खायची ना म्हणे, चल म्हणे आमच्याबरोबर. त्यांनी त्याला उचलला आणि नाथ महाराजांच्या आश्रमामध्ये आणला. 16-17 वर्षाचा मुलगा, असा एवढा मोठा मुलगा बघितल्यानंतर नाथ महाराजाला वाटलं आता साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. त्याला डोक्यात पुरणाची पोळी तिथं रोज खायला म्हणून तो गेलेला. आणि नाथ महाराजांना एवढा मोठा मुलगा, 18 वर्षाचा तरुण वयात आलेला मुलगा आपल्या आश्रमात शिकायला आला. नाथ महाराजांना आनंद झाला आणि त्या मुलालाही आनंद झाला, पण आनंदाच्यात भेद होता. मुलाला आनंद झाला पुरणाची पोळी खायला मिळेल म्हणून, आणि नाथ महाराजांना आनंद माझं ज्ञान मी या मुलाला देईल म्हणून आनंद झाला. आणि तो असं लाडाने वेडे झालेले, गावात बोंबलत फिरणारे, नको ते उद्योग करणारे, ते पोर शाळेत जरी येडे असले ना ते चॅप्टर असतात. म्हणजे त्यांना थोडी वेगळी बुद्धी जास्त दिलेली असते देवाने. त्याला वाटलं हे लोक गावात सगळीकडे असतात, हे जरा हुशार लोक इथे, यांनी फसून आणलेलं असलं मग, आणि इथं पुरणाची पोळी नसली मग. तर म्हटलं यांच्याकडून नादी लागतं, आपण डायरेक्ट बाबांनाच विचारू ना. ते हुशार होतं, पुरणाची पोळी कसं काय विचारीन ते हुशार होतं. त्याने विचारलं बाबा मी आश्रमात राहायला तयार आहे, पण मला सकाळपासून संध्याकाळ पण रूपरेषा सांगता का.
म्हणजे मला त्याच्यात असं ॲडजस्ट व्हायला रूपरेषा सांगता का, सकाळी कसं, संध्याकाळी कसं, दुपारी काय असतं. मग नाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे काय नाही बा, नाथ महाराजांनी एवढा आनंद झाला. नवीन मुलगा आश्रमात आल्यानंतर 2 दिवस नुसतं पाहतच येतो, इकडे तिकडे वर काही खाली काय, पुढं आलो आई वडील दिसत नाही, गाव दिसत नाही. आणि आल्या मुलगा आश्रमाचे नियम विचारतो. खूप आनंद झाला नाथ महाराजांना. एवढा मुमुक्षू आला म्हटलं तर अजून काय पाहिजे नाथ महाराजांना तरी. आणि मग नाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली. म्हणे काय नाही म्हणे बाळा, आपल्याकडे पहाटे 3ला उठावं लागतं. ती घरी 10 वाजता उठायचं बरं का, ती सांगायचीच राहिलं आहे. तसे पोरं 10लाच उठतात, ते तुम्हाला माहीत असेल ना. तर पहाटे 3ला उठावं लागतं आणि गंगेवर स्नानाला जावं लागतं, गोदावरी मातेमध्ये. 4 ते 6 आपल्याकडे काकडा असतो. तर मनात म्हणायचं 4 अजून कधी जन्मल्यापासून पाहिलेच नाही उठलेले. कसे असते 4 घड्याळात पहाटचे 4 ते 6 काकडा असतो. त्याला जे अपेक्षित होतं ते मिळालं म्हणजे त्याचं होणार होतं ना काम. 4 ते 6 काकडा असतो, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम असतं, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण असतं आणि 11 ते 1 भजन असतं. त्याच्यानंतर त्यावेळेस सप्ताह रोजच असायचं नाथ महाराजांचं, तिथं रोजच असायचं ज्ञानेश्वरी वगैरे. आपण 8-10 दिवस करतो ते. तर 6 ते 7 हरिपाठ, संध्याकाळी 8 ते 10 हरिकीर्तन. आणि त्याच्यानंतर जर परिसरातले लोक जमा झाले तर रात्री आपल्याकडं हरिजागराचा कार्यक्रम असतो. ते पोरगं लागलं ना रडायला महाराज, पूर्णाच्या पोळीचं कुठंच नाव नाही आलं. मग ती आई, शेवटी आईला वाटलं ते का रडतोय, तिला कळलं. तिने नाथ महाराजांच्या पायावर लोटंगण घातलं. म्हणे बाबा, माझा मुलगा तुमच्याकडे काहीच शिकायला आला नाही. तुम्ही जे दुपारी भगवंताला नैवेद्य दाखवता पुरणपोळीचा, तो खाण्याकरता आलेला आहे. मी तुम्हाला खरं खरं सांगते, ठेवायचं असलं तर ठेवा. तर आम्ही आमचं महाराज, ते काय आमच्यासारखे महाराज होते का? माझ्याकडे एखादा आला मी ठेवीन का? ते जे 2 टाईम जेवायचं म्हणजे का साधे कुठं नाही महाराज, खाऊन मुलगा ठेवायचं म्हणजे दुसरे उद्योग किती वाढवीन देऊ. हा म्हणजे काहीच करायचं नाही म्हणलं तर काहीतरी तर माणूस करतोच ना मग. आणि मग ते काय, ते नाथ महाराज विशाल अंतकरणाचे. ते म्हणले बाळा, तुला पुरणपोळी खाऊन राहायचं तर पुरणपोळी खाऊन माझ्याकडे राहा, काय हरकत नाही. महाराजांनी त्याला परवानगी दिली. तो त्याच्या लायकीप्रमाणे राहायला लागला. उशिरा उठायचा, गावभर बोंबलत फिरून यायचा. 12ला बरोबर त्याला थोडीच म्हणतात ओम प्राणाय स्वाहा आपणाय स्वाहा हे म्हणता येत नव्हतं. ब्रह्मार परम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्म, ते काही नाही. ते फक्त ताट घेणार, पाणी ओवाळणार आणि ती ताट घेऊन लगेच जेवायला बसणार. ते मान्य होतं, संतांच्या दारात हे मान्य असतं. मग तिथं ते त्या पद्धतीने तो जीवन जगायला लागला. कथाभागीत संपवत होतो, त्याच्या लायकीप्रमाणे राहायला लागला. पण राहत होता, पळून नाही गेला. घरी आई वडिलाकडे जा, कुठं जा असं नाही केलं. तिथं राहायला लागला, जसा आहे तसा राहायला लागला, सोडलंच नाही. मग नाथ महाराजांचा कथाभाग जास्त वाढवत नाही. नाथ महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं. मग 2दा समाधी घ्यायची, त्यांनी ती कॅन्सल केली. मग 3ऱ्या वेळेस कशी घेतली हे काय कथा मी सांगत नाही, त्यातला एक महत्त्वाचा भाग मला सांगायचा. समाधी घ्यायचं ठरल्यानंतर आता आपली षष्ठी झाली, त्याच्या आधी 1 महिना त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं मी आता समाधी घेणार. नाथ महाराजांनी सांगितलं. मग आता मला सांगा, माझ्यासारखा एखादा छोटा महाराज आजारी पडला तर 200 महाराज असे भेटून जातात. आजारी पडलं तरी माणसं भेटून जातात. काय झालं महाराज, काय झालं, बरं आहे का, काय असं. आणि त्या काळातले दक्षिण काशीतले पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे संत आपल्याला सोडून जाणार. लोक रडायला लागले, पडायला लागले, जाऊ नका म्हणायला लागले. पण तो महाराज शब्द हा संतांचा होता. 1 महिन्याने मी समाधी घेणार म्हणजे घेणार. पण त्याच्यात काही हुशार लोक असतात ना, ते काय म्हणले, अरे जी घटना घडणार आहे ती न घडण्याकरता प्रयत्न करणं कोणाचं काम आहे? बरं, घडणार आहे म्हणजे घडूच द्यायची. इतकी मोठी अघटित घटना घडणार का नाथ महाराज आपल्यातून जाणार हे जरी ते म्हटले तर आपलं ते न होण्याकरता करणं आपलं काय काम? तुम्ही माझ्यावर चला म्हणे, जाऊ देत नाही नाथ महाराजाला. मी असं डोकं लावतो असं का तुम्ही माझ्यावर. लोकांना वाटलं चला भाऊ आता प्रयत्नच करायचे काय. गेले नाथ महाराजांपुढे बसले. नाथ महाराजांना सांगितलं म्हणे बाबा, नाथ महाराजांनी सांगितलं मी 1 महिन्याने आता समाधी घेणार. आणि हे लोक म्हणायला लागले बाबा तुम्ही जाऊ शकत नाहीत का, तुम्ही संत आहेत. संताने एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती खरी करतात, हा जसा नियम आहे तसं संतांनी एखादं कार्य चालू केल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय संताला जाता येत नाही. ते मग ते म्हणे अहो भावार्थ रामायण सांगायला चालून आत्ता कुठं काहीतरी दिवस झालेत म्हणे, 4-5 वर्ष काय अजून भावार्थ रामायण संपत नाही, तुम्ही महिन्याभरात कसं जाता? तुमच्या पुढं प्रश्न पडेल भावार्थ रामायण तरी काय, राम सीता लक्ष्मण रावण. महाराज भावार्थ रामायण, त्याचा भावार्थ या शब्दातच सगळं आलेलं आहे. 6 आस्तिक दर्शन,
दर्शनाचा अभ्यास, 6 नास्तिक दर्शनाचा अभ्यास, 18 पुराणाचा सगळा अर्थ ज्या रामायणामध्ये सम्मिलित झालेला आहे त्याला म्हणतात भावार्थ रामायण. ह्या लोकांना माहीत होतं पृथ्वीवर आम्हीच नाथ महाराजांबरोबर 20-20 वर्षापासून ज्ञानेश्वरी ऐकतो, आम्हाला अजून 2-2 वावे नीट कळायला नाही आणि हे भावार्थ रामायण सांगायला पृथ्वीवर माणूस उपलब्ध नाही. नाथ महाराज जाऊ शकत. नाथ महाराजाला म्हणले मग आमची भावार्थ रामायण सांगायची सोय करून जा, तुम्ही जायचं. मग यांना एकच वाटत होतं, असं म्हटल्यानंतर ते म्हणते सांगणारा माणूसच नाही. म्हणजे शेवटी नाथ महाराजांना थांबावं लागेल. नाथ महाराजांपुढे हा प्रश्न टाकला. नाथ महाराजांनी डोळे झाकले. नाथ महाराजांनी सांगितलं तुमची जर भावार्थ रामायण सांगायची मी सोय करून दिली. लोक म्हणली चला ठीक आहे. असं शक्य आयुष्य गेलेलं त्या लोकांचे नाथ महाराजांबरोबर. त्यांना माहिती आहे काही माणूस उपलब्ध नाही. ते म्हणे आपल्या आश्रमात असणारा गावबा हा उरलेलं भावार्थ रामायण सांगा. गावबा विसरले काय तुम्ही? हा कोणता? हा पुरणपोळी विसरू नका. लोकांना वाटलं म्हणजे वय झाल्यानंतर माणसं संत पण असं बोलतात का वय झाल्यानंतर कुठं इकडं तिकडं असं. म्हातारे माणसं बोलतात ना थोडं काही कळत नाही आपण म्हणतो वय झाला तर तसं. जो ज्याला हरिपाठ माहीत नाही, ज्याला ज्ञानेश्वरी माहीत नाही, ज्यांनी कधी कोणता परमार्थाचा तिथं कोणता संघ केला नाही, तो गावबा भावार्थ रामायण सांगन कथा भाग संपवतो महाराज. उरलेलं भावार्थ रामायण गावबाने सांगितलं. नाथ महाराजांनी ठरलेल्या वेळेला समाधी घेतली. उरलेलं भावार्थ रामायण गावबाने सांगितलं. आज चांगल्या चांगल्या विद्वानांची मतिभ्रष्ट होते. गावबाने सांगितलेलं कोणतं, नाथ महाराजांनी सांगितलेलं कोणतं? विठ्ठल 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 विठ्ठल